चला थँक्यू. योगिताज व्लॉग्समध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. आपण आज आलो आहोत कोलशेत येथे ठाण्याला नमो गार्डनला. ठाणे महानगरपालिका नमो ग्रँड सेंट्रल पार्क कल्पतरू. ठीक आहे. एंट्री फी प्रत्येकी 20 रुपये आहे आणि आता म्हणजे 11 पर्यंत सकाळी 6 वाजल्यापासून सकाळी 11 पर्यंत हे गार्डन खुलं असतं. नंतर पुन्हा संध्याकाळी ओपन करण्यात. तर चला आपण बघूया काय काय आहे इथे. पूर्ण दिलं आहे कसं असणार आहे आणि याच्यामध्ये काय काय असणार आहे. ग्रँड सेंट्रल पार्क बघा इथे आहे. प्ले झोन आहे मुलांसाठी, झीप लाईन वगैरे सगळं ते सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे आपण गार्डनमध्ये फिरू शकतो. स्पोर्ट्स एरिना म्हणून आहे, त्यामध्ये पण सगळे काही आहे. थीम गार्डन आहे, लेक साईड आहे. तर आपण चला जाऊया आधी प्ले झोनमध्ये. एकदम रम्य पहाट वाटते. सकाळी सकाळी मी आले. मस्त वातावरण आहे इथलं, हिरवंगार असं निसर्ग पहा. आणि बरीचशी लोक सकाळपासून आलेली आहेत, ते आता रिटर्न चालले पहा. दोन्ही बाजूला झाडं आहेत आणि अजून तर आपण गार्डनमध्ये एंट्रीच नाही केली. तुमचा ग्रुप कुठून आलाय? आमचा OHP हिरानंदानी पार्क 1. अच्छा, मग तुम्हाला आता फिरून आलात? सकाळी किती वाजता आलेला? आम्ही 7:45 आलेलो. कसं वाटलं फिरून? सगळं टोटल फिरला? किती वेळ गेला? 2 तास गेला. 2 तास गेला. काय आवडलं म्हणजे यातलं? सर्व गोष्टी आवडल्या. आवडलं सगळं? अजून तुम्ही कोणाकोणाला सांगाल ना अजून आपल्या ठाण्यामध्ये असं गार्डन आहे? धन्यवाद ताई. आपण आता ए झोनमध्ये आहोत आणि त्याच्यामध्ये बघा मुलांसाठी ट्री हाऊस आहेत. इथे पहा सर्व माहिती दिलेली आहे. आणि हा ट्री हाऊस दिसतो तुम्हाला, जिथून मुलं आपलं हे लहान मुलांसाठी गेम्स आहेत. पहा लहान मुलं मस्त एन्जॉय करतात. शाळेतली मुलं आलेली आहेत, मला वाटतं पिकनिकसाठी आले असतील. मस्त धम्माल चालले त्यांची. इथे जागोजागी अशी सगळी माहिती दिलेली आहे. आणि बघा इथे बाहेर जाण्यासाठीचा रस्ता कोणत्या गेटला येणार आहे, सगळं काही इथे माहिती आहे. त्यामुळे आपण काहीच फिरता फिरता चुकणार नाही आहे. म्हणजे किती पूर्ण फ्री आहे का? असं राऊंड म्हणजे पूर्ण गार्डन फिरू शकतो. अच्छा अच्छा. तर ही कार आहे सिनियर सिटीजन, हँडिकॅप मुलं आणि तसेच गर्भवती महिला यांच्यासाठी ही कार राखीव आहे, ज्याच्यातून तुम्ही पूर्ण गार्डनची सैर करू शकता. हे काय दादा हे म्हणजे लहान मुलांसाठीचे गेम आहेत जास्त. ए झोन मध्ये लहान मुलांसाठी जास्त गेम्स आहेत. अच्छा, आता हे काय रस्सी बांधायचं आपण जाऊ नये. काय झालं इकडे चालू आहे का पाणी पिणी मारायचं, पाणी मारण्याचं काम चालू आहे. समोर आहे ते काय इथे आहे स्केट पार्क. इथे पार्किंगची सुविधा सुद्धा आहे.
गार्डन आहे थीम गार्डन. हा घ्या ना सर. एक सेकंड नाही बाकी नॉर्मल हा नवीन खूप सुंदर आहे गार्डन बघा, मस्तच. हे टोटल 22 एकर मध्ये बनवलेलं गार्डन आहे. पहा, शो होतात शनिवार आणि रविवारी इथे गाण्याचे शो होतात. पहा, एम्पी थिएटर. घ्या ना हे करा चाल होतं. करून देणार नाही कसा नाही होणार आता. राईड मध्ये जाम मजा येते. सगळं म्हणजे सिनरी पाहता येत आहेत आणि कुठे कुठे काय काय पॉइंट आहेत गार्डन मध्ये, सगळं मजा येते. पहा, ते आपण रील राईड किती मिनिटात पूर्ण होते? 15 मिनिटांनी. 15 मिनिटांमध्ये पूर्ण होते. मच्छी वगैरे कचरा 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 हे का गेट आहे ते. अच्छा, इथे काय आता? चिल्ड्रन पार्क लहान मुलांचं गार्डन. लहान मुलांचं. कुठलं आहे? प्ले झोन खेळतात बी. अच्छा, मोठा गार्डन आहे लहान मुलांना. प्लेन आहे. थीम गार्डन ना. हा, प्ले एरिया. तेच तर आहे म्हणून त्याला आता मी घेऊन आलो कंटाळतात एक दिवस. आहे पण अजून मला अगदीच नवीन आहे पण अजून मला अगदीच नवीन. चेस केला पण बघितलं होतं कुठल्या तरी. मस्तच ना. शकता कुठल्या? थीम गार्डन. थीम गार्डन मध्ये. घेऊन टाका. माझ्यासोबत दादा पण बसले. दादा, तुमचं नाव काय? सुनील कर्णिक. तर तुम्हाला फिरताना कसं वाटलं? खूप आनंद झाला, खूप आनंद. आणि तुम्ही राहता कुठे? मी इकडेच बाजूलाच राहतो ढोकाळीला. कसे वाटलं? मज्जा आली? मज्जा आली? दादानी मस्त माहिती दिली आणि फिरवलं, त्याबद्दल धन्यवाद. दादा, तुमचं नाव काय? अनिल पवार मॅडम. आणि टाटा टाटा. शाळेची पिकनिक आली आहे आणि मुलं मस्त एन्जॉय करतात. हे बघा, इथे आहे सेल्फी पॉइंट. इथून पण तुम्हाला पूर्ण गार्डन पाहता येईल. वरून छान दिसतं सगळं गार्डन चारी बाजूने. ही जी बिल्डिंग दिसते ना तुम्हाला, इथे पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे तुम्ही गाड्या आणले, वाहनं आपली, तर इथे पार्क करू शकता. खाली त्यांचं ऑफिस आहे. आपण आता पुढे जाऊया. हे पहा, कोणाला काही विचारायची गरज नाही. तसं पाहिलं इथे आहे एक्झिट गेट आणि पार्किंगची सगळी व्यवस्था आहे. इथे ॲरो केलेला आहे. स्पोर्ट्स बुकिंग सेंटर, गार्डन व्ह्यू डेक, सगळी माहिती तुम्हाला जागोजागी, प्रत्येक जागोजागी ठेवलेली आहे. स्केट पार्क, स्केटिंगसाठीचं हे पार्क आहे.
या पार्कमध्ये अशी वेगवेगळी पार्क आहेत. त्याच्यामध्ये आहे स्केट पार्क. त्याच्यामध्ये त्यांनी सगळी माहिती ते पूर्ण दिलेली आहे की तुम्हाला कसं हे पार्कमध्ये वावरायचं आहे ते बघा. अशा प्रकारे इथे सगळ्या जागी तुम्हाला असे बोर्ड्स मिळतील. पुढे हे आहे दिसते ते आहे टेनिस कोर्ट आणि किती मोठं आहे पहा. शाम को फिर कितने बजे से स्टार्ट होता है? 1 से 9, 1 से 9, सैटरडे संडे 9:30, सैटरडे संडे 9:30 और सुबह 6 बजे से 6 से 11 बजे तक. यूट्यूब चैनल है. पिण्याच्या पाण्याची पण व्यवस्था इथे आहे. तुम्ही जर इथे आलात ना मस्त सकाळी सकाळी या. खूप छान शांततेचं वातावरण आहे आणि आरामात तुमचं 11 वाजेपर्यंत पूर्ण गार्डन बघता येईल तुम्हाला आणि पण एन्जॉय पण कराल. किंवा फोटोग्राफी वगैरे करायची असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. मस्त, कारण भरपूर मोठं गार्डन आहे. 24 एकरमध्ये हे गार्डन विस्तारलेलं आहे आणि खूप छान सुशोभित असं गार्डन आहे. आता आपण इथे वर चाललो आहे ते लेक झोन आहे. आपण ब्रिजवर जाऊया. एकदम हवेशीर असं आहे. वरती तुम्ही आलात ना लेक झोनला तर पहा इथे लेक आहे मस्तच. समोर तुम्हाला दिसतं ना कारंजे आहेत. तिथे शूटिंग चालू आहे. फोटोग्राफी शूटिंग असं सगळं चाललं आहे सगळीकडे. तिथून तुम्हाला तो हा ब्रिज दिसतो ना, ही ब्रिज आहे आणि मस्त हा सेल्फी पॉईंट आहे तो हवाला. तिथे पण आपल्याला जायचं आहे. आणि हे दिसते ते बघा मस्त कारंजे तलाव आहे. खूप सुंदर असं तलाव आहे. ते मस्त असं संगीत दिलेलं आहे. शनिवार आणि रविवारी इथे मस्त गाण्यांचा कार्यक्रम होतो. बसण्यासाठी बैठक पण सुंदर केलेली आहे. पाहू शकता मस्त. तुम्ही पाहत असाल तर प्रत्येक रस्ता कुठून ना कुठून जोडलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सगळीकडे आरामात फिरता येईल. पहा तुम्हाला वरून हे रस्ते दाखवते. सुंदर असं गार्डन. महिन्याभरापूर्वी हे गार्डनची ओपनिंग झाली आणि आपल्यासाठी हे गार्डन खुलं करण्यात आलं आहे. वरून तुम्ही मस्त सेल्फी पॉईंट आहेत. तिथून तुम्ही फोटोग्राफी करू शकता, शूट करू शकता आणि या निसर्गाचा या गार्डनचा आनंद घेऊ शकता. आपल्याला त्या ब्रिजवर पण जायचं आहे. खूप सुंदर असा ब्रिज आहे बघा. ॲम्फी थिएटर म्हणून हे नाव आहे. ॲम्फी थिएटर. जागोजागी असे तुम्हाला सुरक्षा रक्षक आहेत जे न्याहाळणीसाठी आहेत तैनात आणि स्वच्छतेची इथे खास काळजी घेण्यात आली आहे. इथल्या झाडांची पण मस्त निगा राखतायत पहा. खूप सुंदर असं हे उद्यान आहे. नक्की भेट द्या. या सुंदर असं नमो गार्डन या उद्यानाचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं आहे आणि ते आपल्यासाठी आता ओपन करण्यात आलं आहे. आपल्याला या ब्रिजवर जायचं आहे. आता आपण इथून जाऊ. या ब्रिजवर चढलात ना तुम्हाला मस्त कारंजे दिसतील. खाली तलाव आहे ते दिसणार आहे. पूर्ण उद्यान तुम्हाला इथून दिसेल आणि आसपासच्या बिल्डिंग्स बघा.
या बाजूने स्टेप्स आहे ब्रिजला आणि वरून असं चालण्याचं आहे. अशा प्रकारे हा ब्रिज आहे. लेक पहा किती मोठा आहे आणि मस्त तिथे पाणी बघा कसं पडतंय. काम येते दुकानाचे आले. फ्लोरा ट्रेलिस. Going to Belgium and attending tomorrow night. सुंदर असं आहे बघा. बरोबर आहे. मस्त आहे. फ्लोरा गार्डन मस्त असं झिकझॅक असं आहे. असं नागमोडी वळलं घेत आपण जातोय बाहेर. छान वाटते कूल एकदम. आता आपण आलो बाहेर. फ्लोरा ट्रेलिस म्हणून आहे. खूप सुंदर वरून फुलांच्या वेली वगैरे आहेत आणि शांतता वाटते आतून फिरताना. असं नागमोडी असं हे आहे. मस्तच. चला आपण जागोजागी पाण्याची व्यवस्था आहे. कचरा कुंड्या जागोजागी ठेवलेल्या आहेत आणि बसण्यासाठी पण ठेवलेल्या आहे. सगळीकडे तुम्ही आरामात बसू शकता. थोडा काय वेळा. ठाणे महानगरपालिका नमो ग्रँड सेंट्रल पार्क कल्पतरू. मस्त मजा आली हा फिरताना. असं वाटतं इथून जाऊच नाही. आणि वन डे पिकनिक होऊ शकते हा इथे आरामात. तर अशा प्रकारे आपण नमो गार्डनमध्ये मस्त सफर केली. मी गाडीवरून पण फिरली. मस्त मजा आली. जास्तीत जास्त मी शूट करण्याचा प्रयत्न केला आहे. तुमच्यासाठी मी सकाळीच आली आहे आणि मस्त हा निसर्ग तुमच्यासोबत शेअर केला आहे. तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा म्हणजे सगळ्यांना या गार्डनची माहिती मिळेल आणि या जागेचा आनंद घेता येईल. आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी होता. आणि हे बरं ह्याचा टायमिंग तुम्हाला मी सांगितलंच आहे. मध्ये व्हिडिओच्या मध्ये आहे. तुम्ही किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ह्या सगळं माहिती मी देणार आहे. तर संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या.
मेरा फर्स्ट लेग इन दिस वर्ल्ड मैं खोला